भंडाऱ्यात बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढलाय। जांभोरा पालोरा शिवारात बिबट्याचा वावर वाढलाय। परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। तर बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र आहे। पहिले इथे येऊन दिसला का असला बा लावा जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंप झालाय। भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल आहे। पहाटेच्या वेळी जमिनीला हादरे बसले। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती निराशाच। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी ही टीका केली आहे। पशुधनासाठीची तरतूद अपुरी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर पीक विम्याऐवजी भावांतर योजना हवी होती असं देखील शैलेश अग्रवाल म्हणाले। पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते अपुरं बजेट आहे, कारण त्यांच्या औषधींचा खर्च माणसांच्या औषधींपेक्षा मोठा आहे। जितके पैसे तुम्ही त्या पशुधनांच्या जनगणनेवर खर्च केले त्याच्यापेक्षा काही पैसे जर तुम्ही या ठिकाणी चारा आणि पशुखाद्याचे दर जे गगनाला भिडले त्यासाठी जर त्या पशुपालकांना ते पैसे दिले असते तर जास्त उपयोगी ठरले असते। कुठंतरी नाही नफ्यात तर किमान तो उद्योग बरोबरीत तरी आला असता। तर अशा प्रकारे एकंदरीत जर या बजेटचा विचार केला तर शेतकऱ्यांचा सन्मानसुद्धा वाढवलेला नाही, सन्मान निधीतसुद्धा वाढ केलेली नाही। या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हाती निराशेच्या व्यतिरिक्त काहीच पडलेलं नाही। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा, कारण 8 ते 10 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार आहे। पुणे महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर हे काम सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।